Chapter number 3, Indices and Cube Root. Last period, we have studied laws of indices. म्हणजेच घातांकाचे नियम. First law आहे, here a to the power m multiplied by a to the power n. बघा या ठिकाणी a आणि दोन्ही ठिकाणी a to the power m किंवा a raised to m multiplied by a raised to n. या ठिकाणी दोन्ही ठिकाणी जो बेस आहे तो a आहे. मग अशा वेळेस काय करायचं, a हा बेस घ्यायचा आणि त्याचा जो इंडेक्स आहे इंडेक्सची ऍडिशन करायची, म्हणजे m प्लस n. म्हणजे काय, a रेस्ड टू m मल्टिप्लाइड बाय a रेस्ड टू n इज इक्वल टू a रेस्ड टू m प्लस n. हा फर्स्ट रूल आहे. सेकंड रूल आपल्याला आपण लास्ट पिरियडला स्टडी केला आहे, a रेस्ड टू m डिवायडेड बाय a रेस्ड टू n. बघा या ठिकाणी दोन्ही ठिकाणी बेस आहे, दोन्ही ठिकाणी बेस सेम आहे, a आहे आणि डिव्हिजन आहे, म्हणून काय करता येईल, बेस सेम ठेवायचा, a रेस्ड टू m मायनस n. थर्ड रूल बघा, थर्ड कोणता आहे, a मल्टिप्लाइड बाय b. बघा या ठिकाणी बेस हा दोन्ही ठिकाणी डिफरंट आहे, पहिल्या ठिकाणी आहे a आणि सेकंड ठिकाणी आहे b. a मल्टिप्लाइड बाय b रेस्ड टू द पॉवर m. मग अशा वेळेस काय करायचं, a चा पॉवर सुद्धा m दाखवायचा, म्हणजे a रेस्ड टू m किंवा a टू द पॉवर m अशा पद्धतीने रीड करायचं, मल्टिप्लाइड बाय b टू द पॉवर m. या पद्धतीचं रीडिंग करायचं. फोर्थ नंबरचं काय दिलेलं आहे आपल्याला इथं, फोर्थ नंबरचा रूल दिलेला आहे a टू द पॉवर 0. आता a टू द पॉवर 0 जेव्हा असेल, a टू द पॉवर 0 इज इक्वल टू 1. a टू द पॉवर निगेटिव्ह m किंवा a रेस्ड टू निगेटिव्ह m. a रेस्ड टू निगेटिव्ह m कसं काढाल, 1 अपॉन a टू द पॉवर m. म्हणजे जेव्हा पॉवर निगेटिव्ह असेल, या ठिकाणी निगेटिव्ह इंटीजर m हा इंटीजरच आहे आणि हा निगेटिव्ह असेल याला पॉझिटिव्ह करताना 1 अपॉन a टू द पॉवर m किंवा a रेस्ड टू m. 6 नंबर, a टू द पॉवर m रेस्ड टू द पॉवर n. या ठिकाणी म्हणजे a रेस्ड टू m आणि या होल रेस्ड टू n. मग कसं कराल, a रेस्ड टू m मल्टिप्लाइड बाय n. या दोघांच्या इंटिजरचा काय करायचं, मल्टिप्लिकेशन करायचे. त्यानंतर 7th नंबरचा रूल आपल्याला दिलेला आहे. या ठिकाणी 7th नंबरचा रूल आहे, a अपॉन b रेस्ड टू पॉवर m इज इक्वल टू a रेस्ड टू m आणि b रेस्ड टू m. आणि 8th नंबरचा रूल आहे, बघा या ठिकाणी a अपॉन b रेस्ड टू पॉवर निगेटिव्ह m आहे. काय करायचं, त्याला जो डिनॉमिनेटर आहे डिनॉमिनेटरला न्यूमरेटर मध्ये लिहायचं, म्हणजे अंशामधल्या वस्तूला छेदामध्ये लिहायचं, म्हणजे a ला छेदामध्ये लिहिलं आणि b हा या ठिकाणी छेद आहे तर छेदामधला अंशामध्ये लिहिला, म्हणजे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर हा उलट लिहायचा, इनवर्सली लिहायचा, म्हणजे b अपॉन a रेस्ड टू पॉवर m. नंतर नेक्स्ट पहा, सेकंड नंबरचं, द मिनिंग ऑफ नंबर्स हॅव्हिंग इंडेक्स इन द रॅशनल फॉर्म m अपॉन n. आता रॅशनल फॉर्म आपल्याला माहित आहे, रॅशनल नंबर म्हणजे काय, द नंबर इन द फॉर्म ऑफ m अपॉन n इज कॉल्ड रॅशनल नंबर. या ठिकाणी m आणि n काय, बोथ आर इंटीजर. या ठिकाणी m सुद्धा इंटीजर आहे आणि n सुद्धा इंटीजर आहे. आणि इंटीजर माहित आहे, इंटीजर मध्ये 0 असतो, तर प्रकारचे पॉझिटिव्ह नंबर्स असतात, अशा प्रकारे पॉझिटिव्ह नंबर्स असतात 1 2 3 या पद्धतीचे, आणि निगेटिव्ह नंबर म्हणजे निगेटिव्ह 1 निगेटिव्ह 2 अशा पद्धतीचे नंबर असतात. हे झाले इंटीजर्स. वी नो दॅट, आपल्याला माहित आहे की 8 चा स्क्वेअर किती आहे, 8 चा स्क्वेअर येते 64 आणि 64 चा क्यूब रूट. पहा आता आपण एक काम करू, 4 मल्टिप्लाइड बाय 4 मल्टिप्लाइड बाय 4 म्हणजे किती झाला, 4 चा क्यूब. 4 चा क्यूब येते 4 मल्टिप्लाइड बाय 4 म्हणजे 16 मल्टिप्लाइड बाय 4 इज इक्वल टू 4 क्यूब. म्हणजे 4 चा क्यूब त्याला म्हणू आपण 4 रेस्ड टू 3 किंवा क्यूब ऑफ 4 असं पण म्हणता येईल त्याला, क्यूब ऑफ 4. तर इथे 64 हा झाला 64 चा क्यूब. आणि याच्या उलट जर लिहिलं तर आपण 64 चा क्यूब रूट म्हणजे 64 रेस्ड टू द पॉवर रेस्ड टू 1 अपॉन 3 किंवा 64 टू द पॉवर 1/3 किंवा 64 रेस्ड टू 1/3
किंवा क्यूब रूट ऑफ 64 इज इक्वल टू मिळते आपल्याला 4. अशा 2-3 प्रकारे आपण याला रिडिंग करू शकतो. मग काय म्हणता येईल आपल्याला, क्यूब रूट ऑफ 64 इथं ऑफ पाहिजे. 64 इज आहे म्हणजे 64 रेस टू द पॉवर किंवा रेस टू 1/3 इज इक्वल टू, आपल्याला माहिती आहे 64 कशाचा वर्ग आहे, 8 चा स्क्वेअर आहे. मग 64 च्या जागी आपण काय टाकलं, 8 स्क्वेअर टाकलं. या ठिकाणी काय केलं आपण, 64 चा जर आपल्याला क्यूब रूट काढायचा आहे तर 64 चा क्यूब रूट या पद्धतीने लिहिता येईल किंवा क्यूब रूट ऑफ 64 अशा पद्धतीने लिहिता येईल. 64 क्यूब रूट ऑफ 64 वा 64 रेस टू द पॉवर 1/3. आता आपल्याला 64 म्हणजे काय, 8 चा स्क्वेअर आणि याचा घेतला आपण क्यूब रूट म्हणजे 8 स्क्वेअर रेस टू द पॉवर रेस टू 1/3 आणि याची व्हॅल्यू किती मिळेल आपल्याला, 4 मिळेल. कारण आपल्याला माहित आहे की क्यूब रूट ऑफ 64 आहे 4. याला 1 नंबर म्हणू. म्हणजे काय म्हणता येईल, क्यूब रूट ऑफ स्क्वेअर ऑफ 8 पहा, क्यूब रूट हा झाला 1/3 म्हणजे काय, क्यूब रूट. क्यूब रूट ऑफ स्क्वेअर 8 स्क्वेअर म्हणजे स्क्वेअर ऑफ 8. क्यूब रूट ऑफ स्क्वेअर ऑफ 8 इज 4. अशाच पद्धतीने आपण एक काम करू, क्यूब रूट ऑफ 8 आपल्याला माहित आहे क्यूब रूट ऑफ 8 किती आहे. चला आपण एक काम करू, 2 चा मल्टिप्लिकेशन 2 वेळा 3 वेळा 2 into 2 म्हणजे 2 स्क्वेअर मल्टिप्लाइड बाय म्हणजे 2 चा मल्टिप्लिकेशन किती वेळा केलं, 3 वेळा केलं म्हणजे 3 आपल्या 2 क्यूब, त्याला म्हणून 2 चा क्यूब. मग काय येईल, 2 मल्टिप्लाइड बाय 2 मल्टिप्लाइड बाय 2, 2 2 जा 4 आणि 4 2 जा 8. म्हणजे काय म्हणता येईल आपल्याला, या ठिकाणी क्यूब ऑफ 2 आहे 8 आणि क्यूब रूट ऑफ 8, क्यूब रूट ऑफ 8 किती मिळेल आपल्याला, 2. काय या ठिकाणी बघा, क्यूब रूट ऑफ 8 इज इक्वल टू 2 आणि स्क्वेअर ऑफ क्यूब रूट ऑफ 8. आता आपण एक काम करू, 2 चा स्क्वेअर किती येते, 2 चा स्क्वेअर येते 2, 2 2 चा म्हणजे 2 मल्टिप्लाइड बाय 2 इज इक्वल टू 4. मग आपण जर असं केलं तर बघा, क्यूब रूट ऑफ, जर आपला क्यूब रूट ऑफ 8 याची व्हॅल्यू येते 2 आणि याचा जर स्क्वेअर घेतला तर क्यूब रूट ऑफ 8 म्हणजे 2, 2 चा स्क्वेअर येते 4. याला 2 च्या जागी आपण काय लिहू, 8 टू द पॉवर किंवा 8 रेस टू, या ठिकाणी लिहू आपण 8 रेस टू 1/3 आणि याचा होल याचा पॉवर आहे किंवा याचा स्क्वेअर आहे, होल याचा स्क्वेअर घेतला, याची व्हॅल्यू येईल 4. म्हणून काय म्हणता येईल, स्क्वेअर ऑफ क्यूब रूट ऑफ 8 ही त्याची व्हॅल्यू सुद्धा किती मिळेल आपल्याला, 4 मिळेल. दोन्ही याचा विचार केला तर काय म्हणता येईल, फ्रॉम 1 and 2 द क्यूब रूट ऑफ स्क्वेअर ऑफ 8, क्यूब रूट ऑफ स्क्वेअर ऑफ 8 इज इक्वल टू स्क्वेअर ऑफ क्यूब रूट ऑफ 8. म्हणजे दोन्ही याची व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला, सेम मिळेल. मग पहा या ठिकाणी दिलेलं आहे, वी आर शोन हिअर 8 चा स्क्वेअर म्हणजे येते 64 आणि त्याचा क्यूब रूट येते त्याचा क्यूब रूट येते किती येईल, 64 चा क्यूब रूट येईल 4 आणि 8 चा क्यूब रूट 2 आणि याचा जर स्क्वेअर घेतला तर याची व्हॅल्यू सुद्धा काय येते, 4 येते. मग काय याला रिडिंग कसं करायचं आपल्याला, याचा रिडिंग करायचं आपल्याला, याचं पहा, क्यूब रूट ऑफ स्क्वेअर ऑफ 8 या ठिकाणी दिलेलं, क्यूब रूट ऑफ स्क्वेअर ऑफ 8 1/3 म्हणजे क्यूब रूट आणि हा काय स्क्वेअर ऑफ 8 आणि इथं पहा या ठिकाणी स्क्वेअर ऑफ, हा स्क्वेअर ऑफ क्यूब रूट ऑफ 8, याला रीड करताना हा झाला स्क्वेअर ऑफ आणि 8 रेस टू द पॉवर 1/3 म्हणजे काय, क्यूब रूट ऑफ 8 म्हणजे स्क्वेअर ऑफ क्यूब रूट ऑफ 8. या ठिकाणी म्हणून स्क्वेअर ऑफ क्यूब रूट ऑफ 8 याची व्हॅल्यू सुद्धा सेम आहे, दोन्ही याची व्हॅल्यू 4 आणि 4 आहे. म्हणून काय म्हणता येईल, क्यूब रूट ऑफ स्क्वेअर ऑफ 8 इज इक्वल टू स्क्वेअर ऑफ क्यूब रूट ऑफ 8. दोन्ही याची व्हॅल्यू आपल्याला कसे मिळेल, सेमच मिळेल. म्हणून आपण या ठिकाणी लिहिलेलं आहे, या ठिकाणी लिहिलेलं बघा, या ठिकाणी लिहिलेलं आहे स्क्वेअर ऑफ आपल्या क्यूब रूट ऑफ स्क्वेअर ऑफ 8 इज इक्वल टू स्क्वेअर ऑफ
क्यूब रूट ऑफ 8. दोन्ही याची व्हॅल्यू किती आहे 4 आणि 4 आहे. द रूल ऑफ रॅशनल इंडायसेस आर सेम ॲज दोज फॉर इंटिजर इंडायसेस. म्हणजे ज्याचा इंटिजर हा इंडायसेस आहे, ज्याचा एखाद्या संख्येचा घात जर इंटिजर आहे, इंटिजर म्हणजे ते पॉझिटिव्ह नंबर असो की निगेटिव्ह असो, आणि त्याला जे नियम लागू होतात तेच नियम आपल्याला या ठिकाणी इंटिजरच्या बाबतीत लागू होतात. आणि रॅशनल नंबर जर इंटिजर असेल तर ते सुद्धा रूल लागू होतात. या ठिकाणी युजिंग द रूल काय या ठिकाणी दिलं ए रेस टू एम किंवा ए टू द पॉवर एम, ए रेस टू एम टू द पॉवर एम म्हणजे त्याचा पॉवर एन म्हणजे काय म्हणता येईल ए टू द पॉवर एम मल्टिप्लाइड बाय एन. म्हणजे काय ते या ठिकाणी बेस आहे ए आणि इंडेक्स आहे एम आणि इथं एन. काय इंडेक्सचा काय केलं आपण मल्टिप्लिकेशन केलं ए रेस टू एम मल्टिप्लाइड बाय एन. क्यूब रूट ऑफ स्क्वेअर ऑफ 8 याला काय केलं आपण इज इक्वल टू स्क्वेअर ऑफ क्यूब रूट ऑफ 8 इज इक्वल टू काय घेतलं आपण गुणाकार करू. गुणाकार करताना यांनी काय केलं बघा या ठिकाणी 8 रेस टू पॉवर 1/3 मल्टिप्लाइड बाय 2. 2 याचा हे दिलं त्याला बेस 1 येते मग काय 8 रेस टू पॉवर 2/3 या पद्धतीने लिहिलं. या ठिकाणी पहा क्यूब रूट ऑफ स्क्वेअर ऑफ 8 इज इक्वल टू स्क्वेअर ऑफ क्यूब रूट ऑफ 8 इज इक्वल टू 2/8 रेस टू द पॉवर 2/3. From this we get two meaning of the number 8 raised to 2/3. 2/3 8 raised to 2/3 चे दोन मिनिंग आहेत बघा. पहिला मिनिंग कोणता 8 raised to 2/3. या ठिकाणी 1 by 1 स्टडी करू आपण. पहिला नियम पहा काय म्हणते 8 raised to 2/3. याला असं पण लिहिता येते 8 raised to पॉवर किंवा 8 स्क्वेअर आणि याचा घेतला आपण पॉवर 1/3. मग याला रीडिंग करताना कसं करू आपण क्यूब रूट ऑफ या ठिकाणी दिलं क्यूब रूट ऑफ स्क्वेअर ऑफ 8. याला म्हटलेलं आहे क्यूब रूट ऑफ स्क्वेअर ऑफ 8. आणि दुसऱ्या पद्धतीनं लिहिलाय 27 आणि याचा पॉवर किती घेतलाय 4/5. 4/5 हा रॅशनल नंबर आहे. मग याला दोन पद्धतीनं लिहिता येईल आपल्याला. पहिल्यांदा आपण लिहू 27 चा पॉवर घेऊ 4 आणि याचा पॉवर घेऊ आपण 1/5. याला रीड करताना काय म्हणू आपण याला बाहेरची संख्या पहिल्यांदा सर्वात बाहेरचा इंडेक्स पहिल्यांदा घ्यायचा काय ते फिफ्थ रूट ऑफ. याला काय म्हटलं आणि फिफ्थ म्हणजे 500 फिफ्थ रूट ऑफ. आणि हा काय फोर्थ पॉवर म्हणजे पॉवर किती आहे 4 आहे म्हणून फोर्थ पॉवर FOURTH फोर्थ पॉवर ऑफ 27. काय म्हणते याला फिफ्थ रूट ऑफ फोर्थ पॉवर ऑफ 27. नेक्स्ट नंबरचं पहा इथं काय दिलं यांनी याला उलट लिहिलं पहा 27 रेस टू 4/5 इज इक्वल टू यांनी 27 चा फिफ्थ रूट घेतला म्हणजे 27 याचा पॉवर 1/5 म्हणजे काय म्हणता येईल फिफ्थ रूट ऑफ 27. याला रीड करा फिफ्थ रूट ऑफ 27 या ठिकाणी लिहिला पहा फिफ्थ रूट ऑफ 27. आणि याच्या बाहेरची संख्या कोणती आहे बाहेरचा जो इंडेक्स आहे तो 4 आहे म्हणून याला फोर्थ पॉवर ऑफ याला वाचायचं कसं आहे फोर्थ पॉवर ऑफ फिफ्थ रूट ऑफ 27. बघा ए चा पॉवर किंवा ए रेस टू एम अपॉन एन हा दिलेला ए रेस टू एम अपॉन. याला दोन पद्धतीने लिहिता येते. ए चा पॉवर एम म्हणजे एम काय म्हणता येईल आपल्याला इथं एमएथ पॉवर ऑफ याला म्हणू आपण एमएथ पॉवर ऑफ. आणि याचा जर पॉवर 1/n घेतला तर काय म्हणता येईल nth रूट ऑफ mth पॉवर ऑफ. इथं मीन्स nth रूट ऑफ म्हणजे बाहेरचा पहिल्यांदा घ्यायचा nth रूट ऑफ mth पॉवर ऑफ ए. किंवा आणखीन याला अशा पद्धतीने लिहिता येते एम चा पॉवर एम अपॉन एन म्हणजे काय तर आपण पहिल्यांदा लिहू ए रेस टू एम अपॉन एन. याला रीड करताना म्हणू आपण nth रूट ऑफ ए आणि याचा बाहेर घेऊ आपण एम म्हणजे mth पॉवर ऑफ mth पॉवर ऑफ nth रूट ऑफ ए. युजिंग अबोव डिस्कशन म्हणजे वरील जे आपण विवरण पाहिले याचा वापर करून आपण प्रॅक्टिस सेट 2.3 आपल्याला स्टडी करायचे. काय म्हणते कम्प्लीट द फॉलोइंग टेबल. या ठिकाणी दिलेला आहे 225 याचा पॉवर दिलेला आहे आपल्याला 3/2. पहिल्यांदा काय दिलेलं आहे दोन्ही पद्धतीनं आपल्याला काय पॉवर ऑफ द रूट आणि रूट ऑफ द पॉवर पॉवर ऑफ द रूट कसं काय याला क्यूब ऑफ म्हणजे जे एखाद्या संख्येचा समजा ए चा पॉवर जर 3 असेल त्याला क्यूब वाचायचं क्यूब ऑफ ए म्हणून याचा पॉवर किती आहे 3 आहे
मग काय म्हणते क्यूब ऑफ आणि 1/2 जर असेल, एचा पॉवर 1/2 असेल तर स्क्वेअर रूट वाचायचं. मग काय म्हणायचं, आणि ही जर संख्या अशी असेल तर a टू द पॉवर 3/2. मग दोन्ही पद्धतीनं वाचता येईल आपल्याला. क्यूब ऑफ, याला म्हणू क्यूब ऑफ, आणि 1/2 म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ, स्क्वेअर रूट ऑफ ए, स्क्वेअर रूट ऑफ ए. या ठिकाणी कसं केलं यांनी, क्यूब ऑफ स्क्वेअर रूट ऑफ 225, किंवा याला दुसरं वाचता येईल, स्क्वेअर रूट ऑफ, पहिल्यांदा खालचा नंबर घेतला, स्क्वेअर रूट ऑफ क्यूब ऑफ 25. 45 चा पॉवर दिलेला आहे 4/5. कसं करता येईल आपल्याला, आपण म्हणू 4th पॉवर ऑफ, 4th पॉवर ऑफ, चौथा पॉवर, 4th पॉवर ऑफ 5th रूट ऑफ 45. त्याला कसं इकडच्या रूट ऑफ पॉवर कसं वाचता येईल, पहिल्यांदा रूट घ्यायचं, मग रूट म्हणजे काय, 5th रूट ऑफ 4/5 आहे की नाही, 5 आहे म्हणून काय म्हणू आपण 5th रूट ऑफ. मला रीड करताना आपण 5th रूट ऑफ 4th पॉवर ऑफ 45. 81 रेज टू 6/7. पहिल्यांदा आपल्याला पॉवर ऑफ वाचायचं आहे, मग किती आहे, पॉवर आहे 6, म्हणजे 6th पॉवर ऑफ. या ठिकाणी रीड करताना आपण असू 6 पॉवर ऑफ 7th रूट ऑफ 81. याला रूट ऑफ पॉवर पाहिजे आपल्याला, मग काय म्हणता येईल 7th रूट ऑफ. या ठिकाणी 6/7 आहे, मग काय म्हणू 7th रूट ऑफ 7 रूट ऑफ आणि 6th पॉवर ऑफ 81. 100 टू द पॉवर 4/10, म्हणजे 100 चा पॉवर आहे 4/10. कसं करता येईल, पॉवर ऑफ, मग किती आहे, पॉवर 4 आहे, म्हणून काय म्हणू आपण, या ठिकाणी 4 दिलेला आहे, जो 4th पॉवर ऑफ, 4th पॉवर ऑफ, आणि रूट किती आहे 10 रूट ऑफ 100. आणि हेअर रूट पहिल्यांदा पाहिजे, मग काय 10th रूट ऑफ 4th पॉवर ऑफ 100. एक्झाम्पल नंबर 5, 21 रेज टू 3/7. पहिल्यांदा पॉवर लिहायचा, पॉवर किती आहे 3 आहे, मग काय म्हणू 3rd पॉवर किंवा क्यूब ऑफ, याला म्हणू 3 आहे म्हणून काय म्हणू आपण क्यूब ऑफ, आणि रूट आहे 7, पण 7th रूट ऑफ 21. आणि इकडच्या बाजूला रूट पहिल्यांदा पाहिजे, म्हणून काय 7th रूट ऑफ आणि क्यूब ऑफ 21. Then we see the next. Write the following number in the form of rational indices. म्हणजे खालील ज्या संख्या आहेत त्या आपल्याला रॅशनल इंडायसेसच्या रूपामध्ये लिहायचे, रॅशनल नंबरच्या स्वरूपामध्ये लिहायचे आहे. स्क्वेअर रूट ऑफ 5th पॉवर ऑफ 121 रूट आहे 5 आणि पॉवर आहे किती, पॉवर आहे 5th पॉवर, मग 5 आणि स्क्वेअर रूट म्हणते, तर स्क्वेअर रूट किती 2, काय स्क्वेअर रूट आहे म्हणजे 1/2 आणि पॉवर आहे 5, काय 121 रेज टू 5/2. रीडिंग करताना याला स्क्वेअर रूट ऑफ 5th पॉवर ऑफ 121 और 5th पॉवर ऑफ स्क्वेअर रूट ऑफ 121. सेकंड नंबरचं एक्झाम्पल, क्यूब ऑफ 4th रूट ऑफ 324. क्यूब ऑफ 4th रूट ऑफ 324. आन्सर मध्ये काय लिहू आपण, पहिल्यांदा बेस लिहू 324. किती रूट आहे 4th रूट आहे, आणि क्यूब ऑफ, क्यूब म्हणजे किती 3 आणि रूट बाय 4 म्हणजे काय 324 रेज टू किंवा टू द पॉवर 3/4. एक्झाम्पल नंबर 3, 5th रूट ऑफ स्क्वेअर ऑफ 264. 5th रूट ऑफ 5th रूट आणि स्क्वेअर ऑफ 264. आन्सर लिहिताना कसं लिहू, 264 हा बेस मिळेल आपल्याला, आणि 5th रूट आहे, मग इथे 5th आणि याचा हा झाला डिनॉमिनेटर किंवा m/n मधला
हा डिनॉमिनेटर आणि न्यूमरेटर मध्ये येईल इथं स्क्वेअर म्हणजे 2/5. काय येईल आन्सर 264 रेस टू 2/5. आणि देन फोर्थ नंबरचं क्यूब ऑफ